भोंदू अशोक खरात याची आज पोलीस कस्टडी संपणार असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। आज सुट्टीचं कोर्ट जे आहे त्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र अशोक खरात याला कोर्टात आणण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो तैनात केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यावेळी निर्माण होऊ नये याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस कर्मचारी असतील, त्याचबरोबर गृहरक्षक दलाचे जवान असतील, राईट कंट्रोल पोलिसांचं पथक असेल, ते आपल्याला या ठिकाणी जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरती पाहायला मिळतंय। मागच्या वेळी ज्या वेळी भोंदू अशोक खरात याला कोर्टात आणण्यात आलेलं होतं त्यावेळी देखील काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि याच संपूर्ण गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला नाशिक कोर्टाबाहेर पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त आहे, फौजफाटा जो आहे तो तैनात केल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलिसांकडनं पूर्णतः विशेष अशी खबरदारी घेतलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलीस दलातील कर्मचारी असतील, अधिकारी असतील, राईट कंट्रोल पोलिसांचं पथक असेल, त्याचबरोबर होमगार्ड असतील, हे देखील तैनात करण्यात आलेले आहे। दरम्यान आज भोंदू अशोक खरात याला विशेष कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे। या सुनावणीकडे तर लक्ष लागलं आहे। मात्र या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आपल्याला या ठिकाणी नाशिक पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो एकंदरीतच पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अमित शिंगवणसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।